नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहोत आज नेदरलँड्समधील महाराष्ट्र मंडळ आयोजित गणेशोत्सव सोहळ्यासाठी. ॲम्स्टेलविन बस स्टेशन जवळ हा सोहळा साजरा होणार आहे. जय मंदिर मामा की A warm and cordial welcome to everyone here on behalf of the municipality of Amstelveen, especially to those of you who have roots in Maharashtra in India, because today we will celebrate the Ganesh festival as hosted by the Maharashtra Society, Mandal Society. My name is Marijn van Ballegooien. I am Deputy Mayor of Amstelveen and Alderman for Welfare, Healthcare and Community Building. And it is our very pleasure, our delight to have this festival here today. It's very important for us as the city of Amstelveen. महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्स यांचं हे ढोलताशा पथक, ज्यामध्ये 80हून जास्त लोक सहभागी आहेत. नेदरलँड्समध्ये ढोलताशाची प्रॅक्टिस करणं काही साधी गोष्ट नाहीये, कारण की इथलं वातावरण नेहमीच थंडीचं, वाऱ्या पावसाचं असतं आणि बाहेर तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकत नाही, कारण की आवाजाचा लोकांना खूप त्रास होतो. त्यामुळे एका बंद हॉलमध्ये प्रॅक्टिस केली जाते. तरी सुद्धा बऱ्याच वेळा पोलीस येतात. गेले 3 महिने यांची गणेशोत्सवासाठीची प्रॅक्टिस चालू आहे. आपलं घर, काम, मुलं सगळं सांभाळत या ढोलताशा पथकामध्ये स्त्रिया सुद्धा सहभागी झालेल्या आहेत. त्यांचं सुद्धा खूपच कौतुक आहे. ॲम्स्टेलविनच्या या चौकात खूपच लोकल लोक सुद्धा हा कार्यक्रम पाहायला दरवर्षी येतात.
आणि खूप उत्साहाने यामध्ये सहभागी सुद्धा होतात. सुंदर पद्धतीने वादन चालू आहे की आजूबाजूची सगळी लोक आता हळूहळू थिरकायला लागलेली आहेत. आजी सुद्धा बघा नक्कीच महाराष्ट्रातील गणपती उत्सव मिस करणार आहेत आणि किती उत्साहाने त्या इथे नाचायला सहभागी झालेल्या आहेत. आणि हे आहेत आमचे नेदरलँड्समधील गुजराती फ्रेंड्स आणि तुम्ही बघू शकता भारतीय कुठेही गेला तरी सुद्धा तो गणपतीमध्ये नाचणारच. ते म्हणतात ना, इतकं छान ढोल वादन चालू आहे आणि
सांगेन, जर तुम्ही नाचायला सहभागी नाही झाला तर कायच उपयोग आहे. आणि तुम्ही बघू शकता हळूहळू इथं किती गर्दी वाढलेली आहे आणि मी सुद्धा स्वतःला आवडू शकलेलं नाही, कारण की ही खूपच मेजर मिसिंग गोष्ट होती. आणि मिरवणूक आता इथं संपलेली आहे आणि लोक फक्त नाचतात आणि त्यांच्यासाठीच ढोलवादन केलं जात आहे. आणि ही किती अमेझिंग गोष्ट आहे की भारताबाहेर येऊन सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी इथं करू शकताय. आणि लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्याच्यामागचा हाच उद्देश होता की लोकांनी सगळ्या एकत्र यावं आणि आपली एकजूट वाढावी. आणि ती खऱ्या अर्थाने तुम्हाला आज इथे दिसून येईल की परदेशात सुद्धा सगळी लोक, फक्त महाराष्ट्रीयन नाही तर संपूर्ण भारतातील लोक इथं सहभागी झालेली आहेत. आणि दुसरी गोष्ट, इथे कोणी कोणाला ओळखत नाहीये. इथली लोकल लोक सुद्धा आता गणपती डान्समध्ये सहभागी झालेली आहेत. आता आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आतमध्ये जाणार आहोत. सगळ्यात आधी तर आल्या आल्या हा नाश्ता मिळाला. गेल्या 14 वर्षांपासून अविरतपणे महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्स कडून इथे गणेशोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्यासाठी तिकीट सुद्धा असतं. या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात आता गणपती बाप्पाच्या आरतीने होणार आहे. महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्स, वी आर ऑनर्ड टू हॅव यू ऑल विथ अस टुडे. आता आपण बोलूया अमय धायगुडे, द बोर्ड मेंबर्सना. ते आपल्याला महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्स ह्याच्याबद्दल थोडी माहिती देतील. तर महाराष्ट्र मंडळ नेदरलँड हे वर्षाला 4 सण साजरे करतात, जिथे आपले सगळे फक्त महाराष्ट्रीयन असे नाही तर ऑल ओव्हर फ्रॉम इंडिया पीपल कॅन कम अँड सेलिब्रेट टुगेदर. सो दॅट इज द मेन इंटेन्शन. सो आपण संक्रांत साजरी करतो, त्याच्यानंतर आपण गुढीपाडवा साजरा करतो, दिवाळी साजरी करतो आणि आपला सगळ्यात महत्त्वाचा लाडका सण आपण गणेशोत्सव साजरा करतो. अर्थाने मराठी स्त्री जाणली जाते ते तिच्या बुद्धिचातुर्यासाठी आणि तिच्या धैर्यासाठी. मग ती राणी लक्ष्मीबाई असो, जिने ब्रिटिशांचा प्रतिकार केला, किंवा सावित्रीबाई फुले असो, जिने भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात खूप होता त्याचे दर्शन. खोडकर खट्याळ असून सुद्धा जो हवा हवासा आहे त्याला मात्र भेद नसो. शरण्याची स्माईल बघा, कारण तिच्या मैत्रिणी आता स्टेजवर डान्स परफॉर्म करणार आहेत.
आणि या आता आलेल्या आहेत माझ्या मैत्रिणी, ज्या मराठी ॲक्टर्सना ट्रिब्यूट देणार आहेत. आणि त्यांचा परफॉर्मन्स बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्या खऱ्या अर्थाने संतूर मॉम आहेत असं वाटणार आहे. राखण करते मी रावजी रावजी आपण रावजी आहे कुणीतरी रावजी आपण रावजी आहे कुणीतरी देशांमध्ये जाऊन मलखांब रिप्रेझेंट करतात आणि त्यांची इच्छा आहे की मलखांब हे इन नियर फ्युचर ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा कन्सिडर व्हावे. तर त्यासाठी महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्सच्या संपूर्ण टीमतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मलखांब मल्लखांब करणाऱ्या मुलांचे परफॉर्मन्सेस पाहून ऑडियन्समधला प्रत्येक जण अवाक झाला होता. युरोपमधल्या 20 देशांमध्ये जाऊन ठिकठिकाणी ही मुलं मल्लखांबचं प्रदर्शन करणार आहेत आणि ऑलिम्पिकमध्ये मल्लखांबला स्थान मिळावं असे त्यांचे प्रयत्न आहेत. त्यांची जिद्द आहे आणि त्या जिद्दीला मनापासून सलाम आहे. जबरदस्त परफॉर्मन्स. मी तुम्हाला विनंती करीन की तुम्हाला कसं वाटलं इथं परफॉर्म करून. पुढच्या वर्षी थँक्यू. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम संपलेला आहे आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे. एकादशी आहे पण पनीर देणार नाही उरलेलं असं मम्मा नाही असे बच्ची को खिला रही तूच होती ना डान्सला? तूच होती ना डान्सला? अच्छी वाली ना. हा बरोबर.
नंबर. भारी भारी झाला एकदम. चांगलं सरप्राईज मिळालं. मग काय सकाळी तुम्हाला अशीच भेटली होती. तुम्ही बिझी आहे कुठे? ओके ओके. काही थोडी मदत पाहिजे. या या. थँक्यू. मग काय तुम्ही जास्त देणार होतात. वरण भात, 2 भाज्या, चपाती, गुलाबजाम आणि प्रसादाचा शिरा. आमचं जेवण झाल्यानंतर मंदार पुढे जाऊन आता वाढायला उभे राहिलेले आहे. तर मंडळी, हा होता आजचा छोटासा व्लॉग. खूप सारे आमचे मराठी फ्रेंड्स भेटले. बऱ्याच लोकांनी आम्हाला येऊन सांगितलं की तुमचे व्हिडिओज आम्ही बघतो आणि त्यांना भेटून आम्हाला खूपच आनंद झाला. आणि असा हा गणेशोत्सव स्पेशल व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी स्पेशली नेदरलँड्समधल्या अशाच कार्यक्रमांबद्दल अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम. बाय बाय.